उद्धव ठाकरेंनी चक्र फिरवली. किरीट सोमय्यांच्या मुलाच्या विरोधात कट्टर शिवसैनिक मैदानात. बिनविरोध निघाला फुसका बार. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे भाजपचे उमेदवार आहेत. मुलुंड वार्ड 107 मधून उमेदवार होते. या वॉर्डमध्ये उद्धव ठाकरे यांचा अधिकृत उमेदवार नव्हता. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आली होती. मात्र या पक्षाचा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला. राजकीय पक्षाच्या कोणताही उमेदवार नील सोमय्यांच्या विरोधात नसल्याने त्यांचा सहज विजय होईल असे चित्र होते. मात्र उद्धव ठाकरेंनी चक्र फिरवत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या कट्टर शिवसैनिक दिनेश जाधव यांना पाठिंबा दिला आहे. जाधव हे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार असणार आहेत. संजय राऊत यांनी सांगितले की किरीट सोमय्या हा महाराष्ट्र विरोधी आहे. मुलुंडचा हा पोपट बिनविरोध म्हणून नाचायला लागलाय. ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती. मात्र आमचा कडवट शिवसैनिक दिनेश जाधव याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजूनही त्याचा अर्ज कायम आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक पत्र दिले. या पत्रात दिनेश जाधव हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत उमेदवार आहे. मुलुंडची जागा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वॉर्ड 107 साठी आग्रह केला. आमच्याकडे देखील या जागेवर चांगले उमेदवार होते. सगळे मिळून ही जागा जिंकू असे ठरवून ती जागा पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली. मात्र आम्ही ठरवलं होतं की सर्वांनी मिळून तेथील उमेदवाराच्या मागे उभं राहायचं. पण तेथे देखील बिनविरोधाचा घोटाळा झाला. मात्र आमच्या कट्टर शिवसैनिकाने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्याला आम्ही पुरस्कृत केले आहे. अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी चक्र फिरवत किरीट सोमय्यांना मोठा धक्का दिलाय. आता किरीट सोमय्यांचा पुत्र तिथे निवडून येईल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.